बीजेपी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस और राहुल गांधी पर निशाना साधते हुए कहा कि कांग्रेस ने केवल ओबीसी समाज का उपयोग किया है। उन्होंने कहा कि राहुल गांधी ने ओबीसी जातियों का अपमान किया है और अब माफी मांगनी चाहिए। बावनकुले ने रोहित पवार की टिप्पणियों की फुसकी बताया और सामने अखबार को टीआरपी के लिए झूठी खबरें छापने वाला करार दिया। उन्होंने कहा कि सुप्रीम कोर्ट के आदेश के बाद झुडपी जंगल की जमीन गरीबों को दी जाएगी। संविधानाने एससी एसटी आणि अदर्स इतकंच त्या ठिकाणी जनगणना सांगितली होती, पण अनेक काळामध्ये मागच्या 50 वर्षापासून मागणी होती ओबीसीची जनगणना करा, ओबीसीला संवैधानिक दर्जा द्या, ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा द्या। पण 50 वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवून ओबीसी समाजाला कधीच न्याय दिला नाही। ओबीसींच्या मताचा वापर करून घेतला। 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 353 जातीचा ओबीसी समाज आणि देशात तर 3000च्या वर जाती आहेत ओबीसी मध्ये। या सर्व जातीचा अपमान राहुल गांधींनी केला आणि काँग्रेस पार्टीने केला आणि अजेंडा ठेवला फक्त जाहीरनामा पुरता आणि मॅन्युफॅक्चर पुरता ओबीसीचा विचार करायचा आणि मग मात्र वाऱ्यावर सोडून दिलं। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि जी मागणी होती जनतेच्या मनातली, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी मागणी आली होती की ओबीसीची जनगणना करा। आणि मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की माननीय मोदीजींनी ओबीसी जनगणनेचा जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या देशामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एक क्रांती होणार आहे। सर्व समाजाची त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती राहील त्याप्रमाणे विकास होणार आहे। सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे, आर्थिक दुर्बल समाजाचा विकास झाला पाहिजे, याकरता ही जनगणना आहे। आणि राहुल गांधीला उशिरा सुटलेलं शहाणपण आहे। राहुल गांधींनी खऱ्या अर्थाने देशाची माफी मागितली पाहिजे, ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने ओबीसी समाजाला वेठीस धरलं होतं, काँग्रेस पार्टीला ओबीसीचे मत घ्यायचा अधिकार नाही, ओबीसीवर अन्याय करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे।